नमस्कार एस्पायरंट्स, कशा आहात सगळे? तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर एबी क्रॅकिंग मंत्रा. तर आपले जानेवारी ते मे व जून भाग 1 पर्यंत झालेत व्हिडिओज. जर तुम्ही पाहिले नसेल तर ह्या आय लिंकवर तुम्ही पाहू शकता, पूर्ण प्लेलिस्ट आहे ही. तर चला सुरू करूया व्हिडिओला. ही माझ्याबद्दल थोडीशी माहिती आहे, तर ते तुम्ही वाचून घेऊ शकता. मे व जून भाग 2 मध्ये आपण पाहणार आहोत अवॉर्ड, सोशल न्यूज, एन्व्हायरमेंट, सायन्स टेक आणि स्पेस अँड सिक्युरिटी. तर चला सुरू करूया अवॉर्डपासून. तर पहिला पुरस्कार आहे ऑस्कर अवॉर्ड्सबद्दल. तर हे इकडे तुम्ही पाहू शकता, असा प्रकारचा हा ऑस्कर असतो. पूर्ण गोल्ड नसतो, पण हा ब्लेंड केलेला असतो गोल्डमध्येच. गोल्ड प्लेटिंग असते फक्त, पूर्ण गोल्ड पण नसतो हा. तर ह्याला 93rd होता. ह्याला अकॅडमी अवॉर्ड्स पण म्हणतात. तर हे अकॅडमी अवॉर्ड सेरेमनी होती ही. आणि ह्याला कोण प्रेझेंट करतो ऑस्करला? तर अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेस, एम्पास. तर हे प्रेझेंट करतात ॲन्युअली, म्हणजे वर्षाला. आणि यावेळेस 2021चं कुणाला दिलं तर ते आपण पाहूया आता जे तुम्ही मागचा जो पिक बघितला, तर त्यात जे सगळे जे होते, तर त्यात बेस्ट डायरेक्टर होते क्लोई झाओ नोमॅडलँडसाठी. मग बेस्ट ॲक्ट्रेस होत्या फ्रान्सिस मॅकडॉर्मंड. आणि बेस्ट ॲक्टर होते अँथोनी हॉपकिन्स, द फादर मूवीमधले. आणि बेस्ट पिक्चर कुणाला भेटले तर नोमॅडलँडला. तर हे खूप महत्त्वाचं होतं. मेजरली हे चारच महत्त्वाचे आहेत. बाकी तुम्ही असं जनरल अवेअरनेससाठी तुम्ही वाचून घेऊ शकता, म्हणून मी हे स्लाइडमध्ये ठेवलंय. तर चला नेक्स्ट अवॉर्डकडे जाऊया आपण. तर नंतरचा पुरस्कार आहे दादासाहेब फाळके पुरस्कार. आता हा 2021, ॲक्च्युली 2021चा नाही बोलू शकत आपण, हा 2019चा आहे. जो कोविडमुळे तो शिफ्ट करण्यात आला आणि आत्ता यावर्षी तो देण्यात येतोय. तर आत्ता कुणाला भेटलाय तर हे तुम्ही फोटोवरनं पण अंदाजा लावू शकला असाल. तर महानस्ती आहे रजनीकांत, यांना भेटलाय तमिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये. त्यांचं खूप छान योगदान आहे फिल्म इंडस्ट्रीजमध्ये. तब्बल 45 वर्ष त्यांनी काम केले फिल्म इंडस्ट्रीमध्ये. तर हे आपल्या वयापेक्षा पण दुप्पट असेल अराउंड, जे नवीन तयारी करतात त्यांच्यासाठी तरी तेवढं योगदान आहे. प्लस त्याच्या अगोदरचे कोण कोण झाले ते पण पाहून घेऊया आपण. 2018मध्ये अमिताभ बच्चन हिंदीमध्ये, मग विनोद खन्ना, मग काशीनाथोनी विश्वनाथ, मग मनोज कुमार, मग शशी कपूर, गुलजार, प्राण, सौमित्रा चॅटर्जी. हे मागचे 2-3 लक्षात ठेवायचे असतात, जे करंट रिलेटेड असतात, 16 पासून किंवा 15 पासून मे बी. दादासाहेब फाळके जो पुरस्कार आहे तो भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च मानाचा हा पुरस्कार आणि भारत सरकारद्वारा भारतीय चित्रपट क्षेत्रात दिले गेलेल्या आजीवन योगदानासाठी दिला जातो. आणि ह्याची जी स्थापना आहे तर ती 1969ची आहे. आणि जे प्रथम पुरस्कार आहेत तर ते देविका राणी यांनी 1969 मध्ये पहिलं त्यांनी हे दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना भेटलाय. आणि याचं स्वरूप कसं आहे तर ह्यांना 10 लाख रुपये भेटतात, प्लस सुवर्ण कमळ पण भेटतात. आणि आता अलीकडे विजेते आपण बघितलेच की 18, 17, 16 मधले कोण कोण आहेत. आणि मराठी चित्रपट सृष्टीतील पुरस्कार विजेते कोण कोण आहेत तर दुर्गा खोटे 83 मध्ये, व्ही शांताराम 85, लता मंगेशकर 89 आणि भालजी पेंढारकर 91. नंतर आशा भोसले 2000 मध्ये. तर हे महान व्यक्ती आहेत जे मराठी चित्रपट सृष्टीतील पुरस्कार विजेते होते. तर ठीक आहे, नेक्स्ट अवॉर्डकडे जाऊया आपण. तर 67 नॅशनल फिल्म अवॉर्ड्स आता प्रस्थापित करण्यात आलेले मार्चमध्ये. तर हे कुणाला भेटलेत तर बेस्ट फीचर फिल्ममध्ये मरक्कर, लायन ऑफ द अरेबियन सी मल्याळममध्ये. मग बेस्ट ॲक्टर हे तर पाहू शकता तुम्ही, भोसलेसाठी मनोज वाजपेयी. मग धनुष, जे आसुरन तमिळ मूवी आहे. त्यानंतर बेस्ट ॲक्ट्रेस तर पाहू शकता कंगना रनौत, जे की पंगा आणि मणिकर्णिका या 2 मूवीसाठी त्यांना बेस्ट ॲक्ट्रेस अवॉर्ड देण्यात आला. मग सपोर्टिंग ॲक्ट्रेस, मग सपोर्टिंग ॲक्टर, बेस्ट डायरेक्टर खूप महत्त्वाचं असतं, संजय पुरन सिंग चौहान फॉर 72 हुरे, तर यासाठी देण्यात आलं आहे. आणि बेस्ट डेब्यू फिल्म डायरेक्टर कोण आहेत तर मातुकुट्टी झेवियर फॉर हेलन मल्याळममधले. तर हे मेजर जे व्यक्ती आहेत तर त्यांच्याबद्दलच मी माहिती ठेवली. ठीक आहे, नेक्स्ट अवॉर्डकडे जाऊया आपण. आता आहे एन्व्हायरमेंटबद्दल न्यूज. तर आपण या फोटोपासूनच जाऊया. तर हे बघू शकता तुम्ही, अटलांटिक ओशन, आर्टिक ओशन, इंडियन ओशन, सदर्न ओशन, पॅसिफिक ओशन, हे 5 महासागर आहेत. तर हे काय कशा संबंधात आहे तर 5 डीप्स एक्सपिडिशन, हे इथं पाहू शकता तुम्ही. तर हे 5 डीप एक्सपिडिशन काय आहे तर 5 महासागरांच्या सर्वात खोल स्थानांची माहिती प्रदान करणं. तर हे 5 डीप एक्सपिडिशनचं काम होतं. जसं आपण पाहू शकता इथं पॅसिफिकमध्ये मरीना ट्रेंच आहे, इथं बघू शकता तुम्ही. हेच लोकेशन पण तेच एक्झॅक्ट आहे. अटलांटिकमध्ये हे इकडं बघू शकता प्युर्तो रिको, हे इथं ॲक्च्युली ते शहराचं पण नाव आहे, कंट्रीचं पण नाव आहे. तर त्याचं ट्रेंच म्हणजे दरी टाईपच. त्यानंतर इंडियन ओशनमध्ये जावा ट्रेंच, हे इथं पाहू शकता तुम्ही. इथं जावा आहे ना, सुमात्रा जावा, हे आयलँड्स आहेत इंडोनेशियामधले. त्यानंतर सदर्न ओशनमध्ये फॅक्टोरियन ट्रेंच, हे इथं पाहू शकता तुम्ही. आणि त्यानंतर आर्टिकमध्ये मोलॉय होल,
तर हे आर्टिक ओशन मध्ये आहेत. तर हे 5 मेजर जे आहेत खोलस्थान तर त्यांची माहिती प्रदान करणं हे डीप एक्सपिडिशन मधलं आहे. त्यानंतर वर्ल्ड अर्थ डे 22 एप्रिलला साजरा करतात आपण. अर्थ आवर डे 27 मार्च आणि हे वर्ल्ड वाईल्ड लाईफ फाउंडेशन करतं. WWF म्हणजे आपलं ते WWF नाही, ते मारहाणीचं असतं ते नाही, ही वेगळी फाउंडेशन आहे, हे एक ऑर्गनायझेशन आहे मोठी, तर त्या संदर्भात आहे म्हणून ही WWF हे लक्षात राहील म्हणून मी असं लिहिलंय. त्यानंतर वर्ल्ड वॉटर डे 22 मार्च. आता बघा 22 मार्चला वर्ल्ड वॉटर डे असतोय आणि 22 एप्रिलला अर्थ डे असतोय. तर पहिले पाणी आलं मग पृथ्वी बनली असं बोलू शकतो तुम्ही. तर हे असं लक्षात ठेवायला सोपं जाईल. 22 लक्षात ठेवा, मार्च आणि एप्रिल, मार्च नंतर एप्रिल येतं, इथं सोपंच आहे. त्यानंतर प्रोजेक्ट रिहॅब काय आहे तर रिड्युसिंग एलिफंट ह्युमन अटॅक्स युझिंग बीज, म्हणजे मानव हत्तींचा संघर्ष कमी करण्याच्या उद्देशाने या प्रकल्पांतर्गत खेड्यांभोवती मधमाशी पेट्या बसवण्यात येणार आहेत. हे प्रोजेक्ट रिहॅबचं आहे. आणि हे जर बघितलं तर हे रिड्युसिंग जे माणसात आणि जे एलिफंटमध्ये जे टकराव होतात म्हणजे जे अटॅक्स वगैरे होतात एलिफंटच्या, तर ते थांबवण्यासाठी बीज ठेवले जातील. म्हणजे कसं आहे जनरली हत्ती हे बीजला खूप घाबरतात. तसं बघितलं तर अजून एक प्रोजेक्टचं नाव आहे जे रेल्वे ट्रॅक्सवर पण बियांचं ते आवाज वगैरे ठेवण्यासाठी ते केलंय. तर त्याचं पण नाव तुम्ही मला कळवा कमेंट सेक्शनमध्ये. म्हणजे जे रेल ॲक्सिडेंट्स होतात हत्तींमुळे तर ते वाचवण्यासाठी हे केलेलं आहे. तर तसंच गावामध्ये पण तसंच हनी बी ठेवलेत त्यांनी, म्हणजे जे एलिफंट जे अटॅक करतील ह्युमनवरती तर ते नाही होणार. हे प्रोजेक्ट रिहॅब होतं. त्यानंतर स्टेट ऑफ द ग्लोबल क्लायमेट फॉर 2020 हे रिपोर्ट कोण काढतं तर वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन काढतं. आणि वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डे कधी साजरा करतात तर 23 मार्च. ते आपण पाहूच पुढे. ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया आपण. आता सायन्स अँड टेक्नॉलॉजीबद्दल पाहूया न्यूज. तर हे तर मी तुम्हाला अगोदर पण लेक्चरमध्ये सांगितलं असेल की जे वॅक्सिन आणि कुठल्या कंट्रीमध्ये बनवले तर ते असं प्रश्न विचारू शकतात. इव्हन यावेळेस तर मी सगळे ऑलमोस्ट जे मेजर आहेत आणि आता 19 वॅक्सिन्स आहेत वर्ल्डमध्ये ज्यांना परवानगी दिली आहे. तर त्यात लेटेस्ट आत्ता सिनोफार्म इन्क्लूड झाली आहे जी चायनाची आहे. तर त्याबद्दल ही न्यूज होती. तर जे मेजर आहेत त्याच्याबद्दलच मी घेतले. तसं 1919 पण घेऊ शकलो असतो, पण जास्त कन्फ्युजन नको व्हायला म्हणून हे तरी एवढे तरी पक्के केले तरी बाकी एलिमेंट करू शकतो आपण. हे 2 जे आहेत कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन हे इंडियाचे आहेत. मग मोडर्मा BNT162B2 मग कोमिरॅन्टी हे पण USAचे आहेत. मग स्पुटनिक 5 मग एपीवॅक कोरोना हे रशियाचे आहेत. सिनोफार्म सिनोवॅक IMB कॅम्प्स तर हे आहेत चायनाचे. आणि झेफी लॉंगकॉम आणि झोरेसिमेरन हे ॲक्च्युली लॉंगकॉम पण चायनाचेच आहे आणि झोरेसिमेरन जर्मनीचे आहे. तर हे सगळं कंट्री आणि कुठले वॅक्सिन आहेत त्याच्याबद्दल होतं. हे मॅच द फॉलोइंगमध्ये पण येऊ शकतं किंवा स्टेटमेंटमध्ये पण येऊ शकतात. कारण की आता कोविड-19मुळे पण आता खूप चर्चेतच आहे म्हणू शकतो आपण. 2 वर्षापासून हे चर्चेतच आहे. तर याच्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर मेफ्लावर 400 हे काय आहे तर वर्ल्ड्स फर्स्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिप आहे. हे म्हणजे आता आपण पाहिलं होत की जे टेस्लाची जी कार आहे तर ती AI बरोबरच AI थ्रूच चालते. जसं सेल्फ ड्रायव्हिंग करते ना ती, म्हणजे आपण कुठलंही लोकेशन द्या ते आपोआप त्या लोकेशनवर जाणार बिना स्टेअरिंगवर हात लावता. तर तसंच हे शिप पण असणार आहे. ते स्वतःहून नॅव्हिगेट करेल पूर्ण समुद्रात वगैरे. तर त्याला एक लोकेशन द्यायचं तर ते स्वतःहून जाणार तसं. तर हे जगातलं पहिलं झालं आहे आणि त्याचं नाव आहे मेफ्लावर 400. त्यानंतर स्ट्रॅटो लॉन्च टेस्ट फ्लाईज वर्ल्ड लार्जेस्ट प्लेन. आता हा जो प्लेन आहे तर हे तुम्ही ॲक्च्युली हे यूट्यूबवर पाहायचा व्हिडिओ, खूप छान प्लेन केला आहे त्यांनी. असं 2 सेक्शन्स आहेत त्याच्याने, एवढे मोठं विंग आहेत त्याच्या, जे कनेक्ट करून विंग आहेत आणि हे जे डबे आहेत त्याचे आणि ह्याच्या खाली चाकं आहेत. तर इथं पाहू शकता तुम्ही. तर हे खूप मोठा विंग स्पॅन आहे ह्याचा. प्लस हे जे रॉकेट्स वगैरे आहेत किंवा जे आपण सॅटेलाइट वगैरे पाठवतो वरती तर ते पण सोडवण्यासाठी हे काम येणार आहे. जसं आपल्याला थ्रस्ट वगैरे लागतो पृथ्वीपासून वरती जायला तर खूप पेट्रोल वेस्ट होतं तर ते पण कमी होईल. प्लस हे वरती जाऊन स्टॅटोस्फिअरमध्ये अराउंड स्टॅटोस्फिअरपर्यंत जाऊन ते सोडून देणार आणि तिथनं वरती मग ते जर्क देणार वरती. तिथनं पुढे ते बूस्ट करून ते वरती जाणार. म्हणजे जे अर्थचं जे ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे त्याला त्या कक्षेतून ते बाहेर पडायसाठी ते तसं करणार. तर हे तुम्ही ह्याचा व्हिडिओ पण पाहू शकता यूट्यूबवर, छान केलं ह्यांनी. त्यानंतर वर्ल्ड डाऊन सिंड्रोम डे हे 21 मार्चला साजरा करतात. त्यानंतर नॅशनल टेक्नॉलॉजी डे 11 मे. ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. आता हे स्पेस अँड सिक्युरिटी बद्दल, ॲक्च्युली स्पेसचं चिन्ह आणि सिक्युरिटीचं इन्फॉर्मेशन टाकली. ठीक आहे, तर MA गणपती अपॉइंटेड ॲज NSG चीफ. NSG काय नॅशनल सिक्युरिटी गार्ड आहेत. तर हे इथं तुम्ही पाहू शकता, हे त्यांचं चित्र आहे. हे IPS ऑफिसर्स आहेत ॲक्च्युली. तर त्यांचीच नियुक्ती झाली आत्ता.
तसंही गणपती आपल्याला प्रोटेक्टच करतात, तसंही तुम्ही लक्षात ठेवू शकता रिलिजियस पर्स्पेक्टिव्हनं, म्हणजे सोपं जाईल. तर हे जे NSG आहे त्याच्या मागे उद्देश काय होतं बनवण्याचा, तर जे ऑपरेशन ब्लू स्टार, सुवर्ण मंदिर हल्ला आणि भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या या घटनांनंतर दहशतवादी कारवायांचा मुकाबला करण्यासाठी आणि अंतर्गत शांतता भंगापासून राज्यांना संरक्षण देण्यासाठी स्थापन करण्यात आले आहे. तर हे NSG त्याच्या मागचं एक कारण मोठं आहे. तर 22 सप्टेंबर 1986 हे बघू शकता, हे डेट पण खूप क्लोज आहे. इंदिरा गांधींची जेव्हा हत्या करण्यात आलेली, तर त्याच्यानंतरच हे लगेच फॉर्म करण्यात आलं आहे NSG ॲक्ट थ्रू 86च्या. तर हे सोपं जाईल तुम्हाला, म्हणजे लक्षात ठेवायला पण. इव्हन हेडक्वार्टर त्याचं आहे न्यू दिल्लीमध्ये. आणि जे बोधवाक्य आहे ते ओमनी प्रेझेंट ओमनीपोटेंट सिक्युरिटी, म्हणजे सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा. तर याचं बोधवाक्य होतं. आणि या दलाच्या कर्मचाऱ्यांना ब्लॅक कॅट्स म्हणून संबोधले जाते. म्हणून ह्यांना ब्लॅक युनिफॉर्म पण बघू शकता तुम्ही, म्हणून ब्लॅक कॅट्स पण म्हणून संबोधित केले जाते तसं. आणि हे भारतीय गृह मंत्रालय MHA अंतर्गतचे दहशतवाद विरोधी युनिट आहे. हे इन शॉर्ट टेररिस्ट, अँटी टेररिस्ट स्क्वॉडच बोलू शकता तुम्ही हे. ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया आपण. तर आता UN क्लॉज हे खूप चर्चेत होतं ॲक्च्युली. तर UN क्लॉजचं फुल फॉर्म काय आहे, तर UN म्हणजे युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑफ द लॉ ऑफ द सीज, म्हणजे हे UNCLS इथं घेऊ शकता तुम्ही. UN क्लॉज झालं हे. तर हे खूप चर्चेत येत असतं सारखं की बाबा हे तुमचं EEZ खूप क्रॉस केलंय, मग EEZ मध्ये येऊ नाही शकत. EEZ मुळे खूप सारे इश्यूज चालले आहेत. इव्हन चायनाचा जो इश्यू आहे चायना सी बद्दल, जी साऊथ चायना सी आहे, त्यात पण त्याचा इश्यू तेच चाललाय की बाबा आमचं EEZ एवढा मोठा आहे, तर आम्हाला हे सगळं पाहिजेत, म्हणजे इथले आयलँड्स पाहिजे. मेजरली जे 2 आयलँड्स आहेत ते तुम्ही मला कळवा कमेंट सेक्शनमध्ये. इव्हन व्हिएतनाम पण क्लेम करतंय की आमचे हे आयलँड्स आहे. फिलिपाईन बरोबर त्यांचं भांडणं चाललंय की बाबा आमचे आयलँड्स आहेत, तुम्ही कसं काय घेऊ शकता. ते म्हणते आमचं एवढं मोठं आहे. 9 डॅश लाईन त्यांनी काढली, म्हटलंय की आमचं हे एवढा मोठा एरिया आहे. ते EEZला मानतच नाहीत. तर हे साऊथ चायनाचं एकदम वेगळाच इश्यू असतंय, ते जाऊ द्या. पण UN क्लॉजचं आता काय आहे ते बघूया आपण. बॉडी काय मेजरली, तर हे 1982 मध्ये स्थापना करण्यात आली आहे. आणि ह्यांनी एक डिवाइड केलं की 5 झोनमध्ये आपण जे वॉटर्स आहेत, आता कसं आहे, जे पाणीचा जो एरिया आहे ते असं बाउंड्री करू नाही शकत. जसं आपण लँडवर बाउंड्री करू शकतो, तर तसं आपण बाउंड्री नाही करू शकत. त्यामुळे त्यांनी एक असं केलं की तुमच्या लँडपासून जे थोड्या अंतरावर काय कसं नियम असेल ते सांगितलंय त्यांनी. आता नॅशनल स्पेस इथं बघू शकता तुम्ही. नॅशनल म्हणजे आपल्या, आता भारताचं उदाहरण घेऊया, तर भारताच्या अंतर्गत काय येईल, तर इंटरनल वॉटर्स आणि टेरिटोरियल सी, हे तर पाहू शकता तुम्ही. इंटरनल वॉटर्स आणि टेरिटोरियल सी, तर हे पूर्ण सॉव्हरेंटी म्हणजे पूर्ण हक्क असणार भारताचं. म्हणजे सगळे जे पोर्ट आले, नद्या आले, इव्हन लेक जे थोडेसे लागून आहेत, तर ते पण आता जसं चिलिका लेक आल्या तसे लेक आपले लागून जे आहेत ते जे सीला कनेक्ट करतात, तर ते पण आपण इन्क्लूड करू शकतो. इव्हन टेरिटोरियल म्हणजे सॉव्हरेंटी असणार. कोस्टल जे राज्य असेल त्यांच्याकडे पूर्ण हक्क असणार. इव्हन ज्युरिस्डिक्शन पण असणार जे सी मध्ये असेल ते. आणि टेरिटोरियल सी किती अंतरापर्यंत असणार, तर 12 नॉटिकल माइल्समध्ये असणार. आणि 1 नॉटिकल माइल किती असतंय, तर हे लँड माइल जाऊ द्या, 1.85 किलोमीटर असतं. हे पण प्रश्न येऊ शकतो की 1 नॉटिकल माइल म्हणजे किती असतंय. बेसिक क्वेश्चन पण येऊ शकतात. तर हे एक झालं. 12 नॉटिकल माइल्स म्हणजे टेरिटोरियल सीचा एरिया झाला. मग कंटिग्युअस झोन म्हणजे हा एक इंटरमिडिएट झोन असतो. म्हणजे काय, टेरिटोरियल आणि एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन मधला पार्ट असतो हा. इथं तुम्ही पाहू शकता या डायग्राममध्ये, हे कंटिन्युअस झोन आहे आणि इथं एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन आहे. तर या दोघांमधला एक इंटरमिजिएट पार्ट असतो हा. ते पण 12 नॉटिकल माइल्सच असतो. हे माइल्स लक्षात ठेवा, 12 आणि हे 200. त्यानंतर 200च्या पुढे तर मग हाय सीज येतं, ते आपण पाहूयाच नंतर. आणि एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोनवर जास्त चर्चा होत राहत असते, इव्हन न्यूजमध्ये पण. त्यात कसं असतं, सॉव्हरेन राईट्स असतात. कशाला, तर हे जे 200 नॉटिकल माइल्स आहेत बघा, हे बेस लाईन आहे इथून इथपर्यंत. तर इथले जे पण आता ह्याच्या खाली जे पेट्रोल वगैरे साठा वगैरे भरपूर असतो. कारण की जे आता पेट्रोलची निर्मिती तुम्हाला माहितीच असेल, जे प्लांट्स वगैरे जे झालेत, तर ते इथं असे दबून प्रेशर, हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचरमुळे त्यांचं पेट्रोलियममध्ये रूपांतर होतं. तर इथं खूप सारा पेट्रोलचा साठा. इव्हन तुम्ही हे पण बघितले असेल की जे मोठ्या मशिनरी असतात, तर ते समुद्रातच ठेवलेले असतात. तर ते पेट्रोल एक्स्ट्रॅक्शनचंच काम करत असतं इथंच, कॉन्टिनेंटल शेल्फवरतीच. तर त्यासाठी ते पूर्ण हक्क असतो की एक्सप्लॉइट करा, कन्झर्व करायचं नॅचरल रिसोर्ससाठी, लिव्हिंग किंवा नॉन लिव्हिंग. तर ते तुम्ही कॅरी आउट ॲक्टिव्हिटीज करू शकता. इव्हन एनर्जी प्रोडक्शनसाठी पण आपण करू शकतो, जसं की वॉटर झालं, करंट झालं, विंड झाल्या, इथपर्यंत तुम्ही पूर्ण हे करू शकतो आपण. त्याच्या पुढे जे आहे हाय सीज, तर ते कॉमन आहे सगळ्यांसाठी, पूर्ण मॅनकाइंडसाठी. म्हणजे इथं त्याच्या पुढे तुम्ही कोणी कसंही यूज करू शकता, कुठलीही कंट्री येऊन काय पण करू शकते इथं.
नाही, ॲक्च्युली असं बघितलं गेलं तर EZच्या पुढं आपण चोराला पण नाही पकडू शकत. इव्हन मनी हाइस्ट तुम्ही पाहिला असाल तर ते एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोनपर्यंत ते थोडंसं चिंतितच राहतात. पहिलं जर एपिसोड पाहिला असाल तुम्ही, म्हणजे पहिला सीझन, सेकंड सीझनमध्येच झालं ते, तर त्यात पण त्यांना शंका असते जर ह्याच्या पुढे जर गेलं तर पोलीस आपल्याला पकडू नाही शकत, कारण की ते लॉज वगैरे सगळे चेंज होतात. इव्हन असा फायदा होतो सिरीजचा पण. सिरीज पण पाहायचे, पण खूप इंटेलेक्च्युअल सिरीज पाहिजे. आत्ता तर टाईम नाही म्हणा, ते नंतर पाहू शकता तुम्ही. ठीक आहे, चला नेक्स्ट इश्यूकडे जाऊया आपण. आता वन लाईनर्स आहेत सिक्युरिटी अँड स्पेसच्या. तर क्र्यू टू काय आहे, तर हे जे 4 ॲस्ट्रॉनॉट्स आहेत ते लॉन्च होतील इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये फ्लोरिडापासून. आणि कोलॅबोरेशन कुणाकुणाचं असेल तर नासा आणि स्पेसएक्स माहितीच असेल तुम्हाला आत्तापर्यंत, जे इलॉन मस्क आहे त्यांची कंपनी आहे ती, अंडर कमर्शियल क्र्यू प्रोग्राम. तर हे जे 4 ॲस्ट्रॉनॉट आहे ते पाठवण्यात येणार आहेत ISSमध्ये, इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये. ते तुम्ही पाहिलं असेल, ते वरती असं फिरत राहतंय आणि खूप मोठं असतं. आणि ह्याचं खूप 4 ते 5 देशांचं हे कोलॅबोरेशन करूनच बनलं आहे हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. त्यानंतर ऑसिरिस रेक्स हे काय आहे इन शॉर्ट जर म्हणायचं म्हटलं तर हे जे बेन्यू ॲस्ट्रॉइड आहे, ॲस्ट्रॉइड म्हणजे लघुग्रह, तर त्याच्यावरचे जे स्पेसिमेन घेऊन आता ह्याचं ओसिरिसचं फुल फॉर्मच पाहूया आपण. ओरिजिन, स्पेक्टर इंटरप्रिटेशन, रिसोर्स आयडेंटिफिकेशन, सिक्युरिटी, रेगोलिथ एक्सप्लोरर आहे. म्हणजे एक्सप्लोर करणारे हे जे लघुग्रह आहे त्याच्यावरची. आणि कुठलं लघुग्रह आहे ते महत्त्वाचं आहे, बेन्यू ॲस्ट्रॉइड. आणि हे कोणी केले तर नासानं केले, हे लक्षात ठेवा. ओसिरिस रेक्स, बेन्यू ॲस्ट्रॉइड आणि नासा. इव्हन फुल फॉर्म पण एवढं टेक्निकल फुल फॉर्म नाही विचारणार माझ्या मते तरी, पण काय भरोसा नाही MPSCचा, इव्हन UPSCचा पण. तर ते थोडंसं लक्षात ठेवायचं काय आहे. पण मेजरली हे तर खूप महत्त्वाचं राहतं की बेन्यू ॲस्ट्रॉइड. त्यानंतर पाबी अँटी टेरर 2021. तर हे काय आहे, तर इंडिया, पाकिस्तान, चायना आणि अदर मेंबर्स ऑफ SCO, जे शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन आहे त्याचे बाकीचे मेंबर्स प्लस हे 3, तर ह्यांचं जॉईंट अँटी टेररिझम एक्सरसाइज आहे. आता खूप हास्यास्पद ही गोष्ट आहे की पाकिस्तान पण यात आहे की जे टेररिस्टला मात करण्यासाठी ही एक्सरसाइज करणार आहे. तर खूप चांगली गोष्ट आहे म्हणू शकता. जाऊ द्या. तर पाबी अँटी टेरर हे 2021 कोणाकोणाच्या संबंधात आहे तर हे तुम्ही लक्षात असायला पाहिजे. त्यानंतर USA प्लस इंडियामध्ये कुठले कुठले मिलिटरी एक्सरसाइज होतात तर ते एका लाईनमध्येच ठेवले मी. युद्ध अभ्यास, वज्र प्रहार, टायगर ट्रम्प आणि कोप इंडिया. तर हे महत्त्वाचं होतं. ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. त्यानंतर आहे सोशल न्यूज. तर एल सॅल्वाडोर जे कंट्री आहे तर ते मलेरिया फ्री झाले. आणि मलेरिया डे कधी साजरा करतो आपण तर 25 एप्रिलला करतो. त्यानंतर E2025 इनिशिएटिव्ह काय आहे तर हे WHOनं लॉन्च केलं आहे. तर इन जनरली काय असणार आहे, जे 25 आयडेंटिफाईड कंट्रीज असणार आहेत, म्हणजे 25 देशांना ह्यांनी टार्गेट केले, त्यात आपण मलेरिया खूप कमी करणार आहे. मलेरिया संदर्भात आहे E2020. आपल्याला वाटेल काहीतरी AI नाहीतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाहीतर इंटरनेट संबंधात काहीतरी असेल, पण हे मलेरिया संबंधात आहे. E2025 इनिशिएटिव्ह WHOनं लॉन्च केलं आहे. त्यानंतर वर्ल्ड पोएट्री डे 21 मार्च, मग वर्ल्ड TB डे 24 मार्च. म्हणजे पहिले TB झाला मग मलेरिया झाला असं बोलू शकतो. ते गाणं पण आहे, तुम्ही जर आलं क्लिक तर ठीक आहे, नाही तर जाऊ द्या. 24 मार्च हे 25 मार्च, ॲक्च्युली 25 मार्च नाही 25 एप्रिल. पहिले TB नंतर मलेरिया. वर्ल्ड TB डेची थीम कुठली होती 2021ची तर द क्लॉक इज टिकिंग. आणि ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट कोण काढतं तर हे मागच्या व्हिडिओजमध्ये मी केलं आहे. जर तुम्हाला आठवत असेल तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये पण लिहू शकता. त्यानंतर वर्ल्ड हेल्थ डे 7 एप्रिलला साजरा करतो आपण. आणि जे गॅम्बिया आहे ते ट्रॅकोमा फ्री झालं. ट्रॅकोमा काय आहे तर एक डोळ्यांचाच आजार असतो आणि हे नेग्लेक्टेड ट्रॉपिकल डिझीज आहे. ते मागच्या व्हिडिओजमध्ये पण मी सांगितलं NTDs काय आहे तर ते पण तुम्ही पाहू शकता. ट्रॅकोमा म्हणजे एवढं जरी येऊ शकतं की ट्रॅकोमा कोणाच्या संदर्भात आहे तर आय डिझीज आहे ही. आणि त्यानंतर वर्ल्ड इम्युनायझेशन वीक काय कधी साजरा करतो आपण. आता वॅक्सिनेशन खूप चाललं आहे आपल्या, ही मोहीम खूप चालली आता. तर हे पण विचारू शकतात की साजरा कधी करतो आपण. वीक म्हणजे हप्ता कधी साजरा करतो तर 24 ते 30 एप्रिल. आता बघा 25 एप्रिल 7 एप्रिलला आपण वर्ल्ड हेल्थ डे साजरा करतो. म्हणजे एप्रिलमध्येच हेल्थच्या संदर्भात खूप इम्पॉर्टंट गोष्टी घडतात आहे. तर ते असं लॉजिकल लावू शकतो की एप्रिल महिन्यातच असणार आहे हे जे इम्युनायझेशन असेल ते. म्हणजे जर आपल्याला वाईड ऑप्शन जरी दिले म्हणजे मार्च किंवा जून असे जर ऑप्शन दिले तर ते बेस्टच राहील. पण जर खूप क्लोज झालं तर मग ते लक्षातच ठेवायला लागेल आपल्याला. ठीक आहे. आणि ह्याची थीम काय होती 2021ची तर वॅक्सिन स्प्रिंग अस क्लोजर. त्यानंतर आयुष्यमान भारत दिवस कधी साजरा करतो आपण तर 30 एप्रिलला. ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया आपण. त्यानंतर आहे KBC राऊंड. तर कुठल्या फेमस सिख गुरुबद्दल ही माहिती सांगितली हे तुम्ही कळवा मला. आणि रायसीना डायलॉगबद्दल हा प्रश्न आहे तर ह्याचं पण उत्तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा. तर
व्हिडिओला लाईक करा, इकडं असं लाईक बटन आहे, मग शेअर करा, सबस्क्राईब करा, इथं सबस्क्राईबचं बटन आहे. आणि PDF जी आहे ते या बाणावर तुम्ही बघू शकताय. खाली आलं की तुम्हाला दिसून जाईल PDF मध्ये. डिस्क्रिप्शनमध्ये PDF असणार आहे, तर ते तुम्ही पाहू शकता. थँक्यू.